नमस्कार. सोनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट खमंग खुसखुशीत थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत. यासाठी आपण कोणत्याही प्रकारची थालीपीठाची भाजणी वापरणार नाही, तर अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यांपासून हे थालीपीठ आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूयात. तर या ठिकाणी मी 2 कप ज्वारीचे पीठ घेतले आहे, 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसनाचे पीठ घेतले आहे. ही तिन्ही पिठे मी स्वच्छ चाळून घेतली आहेत. एका परातीमध्ये सगळी पिठे घेऊयात. यामध्ये तुम्ही मक्याचे पीठ, नाचणीचे पीठ किंवा बाजरीचे पीठही घेऊ शकता. त्यामुळे हे थालीपीठ अजून पौष्टिक होते. तर त्यानंतर हळद अर्धा चमचा घालूयात, पाव चमचा हिंग, 1 चमचाभर जिरे, अर्धा चमचा ओवा हाताने चुरून घालायचा आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो. आता यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातले आहेत. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालूयात, 2 चमचे तीळ घालूयात. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या छानपैकी ठेचून घेतल्या आहेत, ते घालूयात. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यावरून तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. चवीपुरते मीठ घालूयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, धनेपूड, जिरेपूडही वापरू शकता, तरीही त्याला खूप छान चव येते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छानसा गोळा तयार करून घेऊयात. चपातीसाठी मळतो त्याच्यापेक्षा थोडं सैलसर मळायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालक किंवा किसलेला दुधी, मुळा घालू शकता, त्यानेही खूप छान चव येते. मुलांना न आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर पीठ या ठिकाणी मळून तयार आहे. एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे. या ठिकाणी मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे, त्याला पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घेऊयात आणि नंतर पिळून जास्तीचे पाणी काढूयात. पोळपाटावर हा रुमाल पसरून घेऊयात. थोडासा पाण्याचा हात लावून घेऊयात, त्यामुळे थालीपीठ याच्यावरती चिकटणार नाही. तव्यावर डायरेक्ट थापूनही हे थालीपीठ करता येते, पण ते कधीकधी चिकटते आणि छान पातळही होत नाही. त्यामुळे आता पिठाचा गोळा घेऊन तो आपण या रुमालावर थापून घेऊयात. पाण्याचा हात लावत लावत पातळ थालीपीठ थापून घ्यायचे आहे. जास्तही पातळ थापायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे आहे. त्यामुळे हे थालीपीठ अतिशय खमंग आणि खुसखुशीत होते. मध्ये एक होल करूयात, त्यामुळे थालीपीठ छान सर्व बाजूंनी भाजले जाते. अशा प्रकारे रुमालाच्या दोन्ही साईड्स पकडून तव्यावर थालीपीठ अगदी अलगद सोडायचे आहे. तव्यावर तूप सोडूया, तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता थापलेलं थालीपीठ अलगद तव्यावरती उलटं करायचं आहे आणि हळूच रुमाल काढून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून छान खरपूस थालीपीठ भाजून घेणार आहोत. वरून पण थोडं तूप सोडूयात, म्हणजे थालीपीठ एकसारखं भाजेल. साधारण 2-3 मिनिटानंतर हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात. आता यावर सुद्धा तूप सोडूयात आणि आणखी 1-2 मिनिट छान भाजून घेऊयात. मधून थालीपीठ पलटून छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. मस्तच थालीपीठ भाजून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस खमंग भाजला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरे थालीपीठही करूयात. रुमाल वापरल्यामुळे थालीपीठे छान एकसारखी होतात आणि तुटतही नाहीत किंवा चिकटतही नाहीत. तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्तच छान गरमागरम थालीपीठं तयार आहेत. खरपूस खमंग झाली आहेत. तुम्ही ही थालीपीठं घट्टसर दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा गरम गरम थालीपीठावर लोण्याचा गोळा फिरवूनही लहान मुलांना देऊ शकता. तर असे हे पौष्टिक खमंग थालीपीठ नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.